कोणी लक्ष दिलं नाही। नगरपालिकेचं काम आहे, वॉटर मीटर गटर दवाखाना द्यायचा आहे, पण ह्या 4 मधल्या तरी आम्हाला 15 वर्ष सुविधा मिळाल्या का? मी स्वतः या ठिकाणी उमेदवार होतो जुरेजी, मला रात्री थोडासा बीपीचा त्रास झाला, मी डॉक्टरकडे गेलो, फक्त एक नर्स होती त्या ठिकाणी। नगरपालिकेचं हॉस्पिटल आहे, घराच्या बाजूला आहे, आम्ही तिथलं नेतृत्व करतो, पण घराच्या बाजूला डॉक्टर नाही, त्या ठिकाणी बेड नव्हता आयसीयूचा। ठीक आहे, मी लढाई लढलो, कशी पडलो काय पडले तर ओघामध्ये मी सांगतो। आज इथे उभा आहे, काल तिथे होतो, आज तुम्ही घेतलंय जवळ, मायेचा हात ठेवलाय, तेव्हाही कुठेतरी माझ्यावर डॉक्टर मायेचा हात ठेवला होता आणि ती गालातल्या गालात असतायत। आणलं बाबा मला इकडे 19ला, असं काय करतोस? तिकीट दिलं ना मला, तिकीट दिलं, त्यांना वाटलं कोणतरी येडा गडा मुंबईवरनं आलंय, आपलं काम झालं, मग त्यांना काय म्हणते येडं कुठच्या कुठे गेलं, पहिले तरी जाता थांबलं। पण त्यासाठी पण आम्ही काय केलं, जाऊन घराघरा जाऊन सांगितलं, अरे मुंबई का लड़का है, चुनके है तो तुम्हारा हम क्या करेंगे, आम्ही वोट मत डालो। पहिले स्वतःचा स्वार्थ, आता आम्ही तेच करतोय। 15 वर्ष सत्ता तुम्ही भोगताय, 15 वर्षामध्ये राजापूरकरांना आम्ही काय दिलं ह्याचा पण विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे होता। कालचं जे होतं आणि आजचं आहे याच्यामध्ये किती फरक आहे बघून घ्या। आणि गेले 1 वर्ष झाला भयाच्या आम्ही लढलो, पण आम्ही लढलो ते फक्त रोजगारासाठी लढलो, की हे जी बाजारपेठ म्हणजे ओस पडते का, ओस पडते। बाजूचा लांजा शहर बघा, आजही माझा मतदारसंघ 8,000चा आहे, बाजूचा ते 12-13 हजारचा लांजा झाला, लांजा वाढतोय, राजापूर कमी होतोय, माझी लोक ओस म्हणजे गावच्या गाव ओस पडतायत, बाजारपेठेत चुन्या पडायला लागल्या, इथं सुविधाच नाही, माझ्या मुलांना रोजगारच नाही, कुठल्या सुविधा देता आल्या नाही, आम्हाला नियोजन आणताच आलं नाही। निधी आणायचा आहे, निधी आणल्यानंतर कुठे वापरायचा तोही आम्हाला कळला नाही। आम्ही फक्त ते वॉटर, ते रस्ते, ते गटारा, ती भिंत याच्यापर्यंत गेलोच नाही। काही लोक म्हणतात आम्ही धरण आणलं, त्या धरणाचं पाणी मिळेल, पण आताच गोटनकर सर म्हणाले, आमचे मला व्यापारी साहेब म्हणाले की शोकांतिका आहे की एप्रिल मे महिन्याला की आमच्या तोंडचं पाणी पडतं आणि पावसाळा आले की पाणी थोडं वाढलं। पण त्यांना झालं काय, त्या धरणाचे पैसे फुकट गेले, एक नियोजन नसल्यामुळे। मग त्या धरणासाठी भैयासाठी 9 कोटी रुपये आणलेत, 9 कोटी रुपये आणलेत आणि धरणाचं पाणी तुम्हाला मिळणार आहे। ते पाणी कधी मिळेल त्यांना माहित नाही, ते सक्सेस होईल का तेही माहित नाही, म्हणून भैया शेट्टी शीलच्या धरणावर 22 कोटीची योजना, दुसरी योजना तुमच्यासाठी आणले, आता पाईपलाईनचं काम चाललंय, तुम्हाला पाणीपत्र काम भैया शेट्टी करणार आहे। स्वतःने विचार नाही केला, ते एक विषय असता नेतृत्व आहे, एक शिकलेलं नेतृत्व आहे, कारण त्यांना माहिती आहे लोकांना काय पाहिजे। इथं काय झालं, मला काय पाहिजे ती कामं ठरवली जातात, लोकांना काय पाहिजे ते ठरवले जात नाहीत, आणि म्हणून हा विश्वास त्यांना हे सगळं करायला लागतंय। छत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, इथं कधीही मला वाटतं त्या काळामध्ये इकडे बाजार भरवलं, ऐतिहासिक शहर आहे, मोठा व्यापार भरत होता शिवाजी महाराजांच्या काळात, हिंदू मुसलमान मोठ्या मोठ्याने एका आनंदाने राहत होते, आणि आज या निवडणुकीमध्ये समाजाचा विद्वेष करायला लागला। समाज मैं समाज हूं, समाज का तो हामिद काजी तो समाज के कभी था, जब नगराध्यक्ष उसको निकाला वो कौन से समाज का था, तेव्हा समाज नाही, आपल्यावरती आले की समाज, असं न करता जे समाजाने तुम्हाला दिला, ज्या राजापूर शहराने दिला त्यात तुम्ही काय दिला याचा जाब प्रश्न विचारले लोक राहणार नाही। आज मला सांगा, या एका वर्षामध्ये भैयासाहेबांनी माझ्या 70 कोटी रुपये आणले, किती आणले, 70 कोटी आणले। हे कधी आणू शकतो माणूस, सत्तेमध्ये। आता वरच्या खात्यावर बघा, इथे आपल्या बेंचवरती बघा, वरती देवेंद्र, नरेंद्र, राज्यात देवेंद्र, आणि इथे आमचे 2 भाव आहेत, एक पालकमंत्री आहे आणि एक आमदार आहे। तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो, आता इथे होतं त्या वाटप्याकडे भरपूर आहे, ते तोंडाकडे बघत नाही, फक्त आवाज करा, तुमच्या दात ताटात टाकायला मोकळा आहे। आणि जर असे माणसं जर तुम्ही आम्ही त्यांच्यामध्ये राजकारण आपण सत्ता नाही दिली तर तुमचं आमचं मग काय करणं। आणि ही जी पद्धत आहे, म्हणजे वर्गणी आणायचे, पैसे आणायचे, त्याचे नेतृत्व लागतं। आता सत्तेच्या विरोधामध्ये राहून तुम्हाला काय मिळणार आहे का? आता काँग्रेस म्हणालं मला देवेंद्रने दिलं, आता देवेंद्रचं आणि काँग्रेसचं काय संबंध? मी पण काँग्रेसमध्ये होतो, बीजेपी आणि काँग्रेसला जमणार आहे का? तिथून निधी आणला म्हणजे काहीतरी पाणी मुरत होतं, निधी भेटत होता म्हणजे पाणी मुरत होतं, नाही जमलं मग काहीतरी आमच्या शिवसेना भवनातून कोणतरी गेलं होतं, बजेट मध्ये लाडचं काहीतरी कोणतरी येते, म्हटलं घ्या गंगे में नहा, नहाने तो सबको, पण उधर भी कुछ हुआ नहीं।
ऑफिस चले गए. म्हणून तुम्हाला सांगतो, ही संधी आली तुम्हाला आम्हाला. एक चांगलं विजन असणारा नेतृत्व तुम्ही आम्ही निवडून दिलंय. राजापूर हे ऐतिहासिक शहर आहे, त्यांनी नियोजन केलेलं आहे. मी स्वतः 2 टाइम लढलो या ठिकाणी. 10 वर्ष मी इकडे या ठिकाणी फिरतोय. मला एक आजी आजोबा माझ्या नातीला घेऊन गार्डन मध्ये जाता नाही राजापूर शहरामध्ये दिसला नाही. शौकात माझ्या शौकात ज्या नातीला आजोबा लागतो, ज्या आजोबाच्या हाताला ते साधं गार्डन पण या ठिकाणी. माझी तरुण पिढी या ठिकाणी आहे. विचारा त्यांना मैदान आहे का, विचारा त्यांना व्यायामशाळा आहे का. नगरपालिकेचं काम आहे, पण आम्ही त्या कामाकडे बघितलंच नाही. तरी बिल्डिंग मानल्या की आम्हाला काय मिळणार नाही. मलिदा किसमें है तो रोड में है, और गटर में है, और संरक्षण भिंती में है. हमने वही किया, उसके आगे हमने कुछ किया नाही. मला सांगा, हे एवढं वर्ष आम्ही भोगल्यानंतर सुद्धा पुन्हा मलाच का, मीच का. आज 25 वर्ष झाली ना त्याला. मला वाटतं अभी ये आएगा, क्या बोलताय तुमचं आराखडा